आज आहे 15 ऑगस्ट म्हणजेच आपला 80वा स्वातंत्र्य दिवस आणि सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी शुभांगी. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते. मुलं अशी काही गोड गोड रेडी होऊन आली होती. खरंच खूप सुंदर दिसत होती. सगळीच मुलं स्वातंत्र्यवीराच्या वेशभूषेमध्ये आली होती. ती कोणी झाशीची राणी असे वेगवेगळे म्हणजे ते रूप आता करून आले होते मुलं आणि खरंच खूप सुंदर दिसत होते. इकडं आमची तयारी सुरू होती. आता राहिलेली तयारी सगळी काही आम्ही करून घेतली. आधी थोडीशी त्यांनी केली होती, मग मी गेल्याच्यानंतर थोडेफार इथं रांगोळी म्हणजे काढली आणि त्याच्यानंतर मग आता फायनली असं आमचं डेकोरेशन झालं होतं. अगदी छोटंसं पण खूप छान दिसत होतं. कारण काही थोडंसं केलं की आपल्या त्यामध्ये म्हणजे असं हाताने थोडंसं काही असं कारागिरी केली की मस्त वाटते. सिंपल असं आमचं डेकोरेशन झालं होतं. आता शाळेमध्ये आम्ही आज अशा प्रकारे आता 15 ऑगस्टची तयारी केली आणि मग साजरा केला आमचं आता सगळं काही. मग आता इथं पूजा वगैरे करून घेतली. मी सगळ्यांनीच आम्ही पूजा करून घेतली, तिघींनीही स्वातंत्र्यवीरांची ते. आणि मग त्याच्यानंतर आता इथं नॅशनल अँथम घ्यायची होती आम्हाला. मग ते काही झालं. आता सगळ्याच लेकरांना येतं आहे असं नाही, म्हणतात थोडंफार जे येतं आहे ते तोडकं मोडकं. आता तरी 2 महिने झालेत त्यामुळं त्यांना थोडेफार यायलेत. मग 1-2 मधले शब्द वगळता बाकी नॅशनल अँथम अशी व्यवस्थित म्हणतात लेकरं, छोटे छोटे आहेत ते तरी पण. आणि त्याच्यानंतर मग आता प्रेयर वगैरे सगळं काय आमचं घेणं झालं. आता लेकरांना एवढे म्हणजे उत्सुक होते लेकरं की नेमकं आज काय आहे, एवढे सुंदर सुंदर रेडी होऊन आले होते. त्यांनाच कुतूहल वाटत होतं आणि खूप सुंदर दिसत होते. आणि मग सगळं आता घोषणाबाजी वगैरे सुरू होतं आमच्या इकडे. वंदे जय हिंद. असे क्यूट बसले होते. आता ते खाऊची वाट पाहत होते इथं बसले तेव्हा, पण आमचं आणखी थोडंसं बाकी होतं. आता फोटोशूट व्हिडिओज वगैरे हे तर चालतंच आणि सगळ्या मेन कार्यक्रमापेक्षा तर याच्यातच वेळ गेला. एवढे सुंदर सुंदर आता सगळे काही अगदी मग त्यांना त्या आम्ही म्हणजे जे वीर आहेत त्यांचं मग आता ते सगळ्यांनी काही सादरीकरण केलं होतं, त्याचं त्यांना महत्त्व सांगत होतो. आता एवढं काही त्यांना आत्ता समजणार नाही, पण थोडंफार आपण सांगितलं असे बाळकडू थोडे थोडे त्यांना दिले की मग हे असतं. आता यावेळेस तर आम्ही एवढी काही प्रॅक्टिस घेतली नव्हती, पण मुलांनी घरूनच खूप छान छान स्पीच म्हणजे पाठ करून आले होते. आता नेमकं त्याच वेळी त्यांना आठवत नाही, मग थोडंसं फोटोशूट व्हिडिओज वगैरे सगळं काही घेतलं आणि त्याच्यानंतर मग घरी आलात. आणि असा छोट्या अगदी कार्यक्रम आमचा खूप सुंदर झाला आजचा. आणि मग आता इथं आमच्या घराच्या पुढंच हे पंचायतीचा म्हणून आता झेंडा उभारतात म्हणजे फडकवतात तिथं. मग आता इथलाही थोडासा व्हिडिओ घेतला. इथंही छान त्यांनी सकाळी सकाळीच झेंडा हे केला होता. मला सकाळी काही शूट घेणं झालं नाही, आल्याच्या नंतरच मी शूट घेतलं आणि मग असं छोटंसं अगदी सेलिब्रेशन झालं. आणि आता हे झडपीची मुलं आहेत, एवढे सुंदर डान्स करत होती. आता गाणं तर काही व्हिडिओमध्ये घेता आलं नाही, कारण मग आपल्या व्हिडिओला कॉपीराईट येईल होणं त्याच्यामुळं. आणि मग ते एवढा सुंदर डान्स करत होती, गाण्यावर म्हणजे पाहायला तर एवढं सुंदर वाटत होतं ना मला. आणि आता हे काय मी व्हिडिओ घेतले नाही, यांनी हे व्हिडिओ घेतलेत आणि खूप छान आणि त्यांचं सादरीकरण. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत